बरं, सर्वांना सलाम. आज आपण विजय संगीत गीत नंबर 24 गाणार आहोत. प्रभू आम्ही दीन प्राणी तुझ पुढे नमितो. गीत क्रमांक. प्रभु आम्ही दीन प्राणी तुझ पुढे नमतो. तू पवित्र थोर ज्ञानी तुझ आता वंदितो. दे सदात्मा सायत्याचे मागतो. दे सदात्मा सायत्याचे मागतो. प्रिय येशू तव प्रीती नित्य राहो अंतरी. आचराया दयानीती दे आम्हा मार्गावरी. तव सेवा करू जगू तोवरी. तव सेवा करू जगू तोवरी. तुझ कैसे तोषवावे रोज आम्हा शिकवी. प्रतिदोषा निवारावे तुझ दिसे सर्वस्वी. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. खरे आम्ही नीच पापी तरी दया दाखवी. परी झालो अनुतापी करी क्षमा शांतवी. अंतकाळी स्वर्गलोकी पोचवी. अंतकाळी स्वर्गलोकी पोचवी. प्रियजन हो, संपूर्ण वर्षभरामध्ये आपण ऑनलाईन या सभेमध्ये आमच्यासोबत जोडला गेलेला आहात. त्यासाठी एसए चर्च नंदुरबारच्या वतीने मी आपला आभार मानतो. यासाठी की पुढचा जो सप्ताह आहे तो गृहसन असणार आहे आणि त्याच्यानंतर ख्रिसमस कार्यक्रम असणार आहे. तर या वर्षाचा हा शेवटला सप्ताह आहे मॉर्निंग डिवोशनचा. तर त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहभागासाठी मी मनपूर्वक आभार मानतो व जमलेले पाळक वर्ग, वेळोवेळी जे आपण वचनाची सेवा केली, आपलं देखील मनपूर्वक आभार आहे. हा जो सप्ताह या वर्षाचा मॉर्निंग डिवोशनचा आहे, हा सप्ताह आपण साजरा करीत असताना मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना विनंती करणार आहे की आजच्या दिवसाची सुरुवात पवित्र गीत गायनाने, वचनाने आणि प्रार्थनेने आपण करीत असताना कृपा करून आपण पुढे येऊन प्रार्थना करा. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू,
तुझं चांगुलपण, तुझं थोरपण, तुझी प्रीती आणि तुझी दया पुन्हा एकदा आमच्यासाठी नवीन अशी झाली आणि आम्हा सर्वांना प्रभू या जिवंतांच्या भूमीवर तू एक नवीन दिवस दिलास, यासाठी की प्रभू आम्ही पुन्हा एकदा आमचं लक्ष, आमचं जीवन तुझ्याकडे सोपवावं, यासाठी की देवबापा तुझी थोरवी किती चांगली आहे, तुझी ओळख किती महान आहे. आणि म्हणून प्रभू देवबापा गेल्या सप्ताहभर आणि कालच्या शाबात दिवसाबरोबर प्रभू तू आमचा सांभाळ केलास, आम्हाला तुझी वचनं पुरवलीस प्रभू देवबापा. आमच्या आध्यात्मिक सशक्तीकरणाकरता प्रभू तू विपुल आध्यात्मिक माननाचा पुरवठा केला परमेश्वरा. आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू देवबापा, तू खरोखर स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून योहान प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हणतो की मी ते स्वर्गीय दृश्य पाहिलं आणि राजासन पाहिलं, 4 प्राणी आणि 24 वडील पाहिले आणि ते सतत म्हणत आहेत, अहोरात्र म्हणत आहे, जो होता, जो आहे, जो येणार आहे, तो सर्व समर्थ पवित्र 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 प्रभू, त्याचा सदैव जय जयकार असो, त्याचा नामाचा महिमा असो. होय प्रभू देवबापा, अशा प्रकारे आम्ही सतत तुझं स्तुती स्तवन करावं, तुझ्या नावाला धन्यवाद द्यावा. यासाठीच प्रभू देवबापा तू आम्हाला बोलावतोस, आम्हाला जवळ करतोस आणि तुझं ते भव्य आणि दिव्य दर्शन तू आम्हाला देतोस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आजच्या या लहानशा भक्ती आराधनेमध्ये आम्ही पुन्हा एकदा प्रभू आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो, तुझ्या वचनाकडे लावतो. प्रभू देवबापा, जे तुझे दास तुझ्या वचनाची सेवा करणार आहेत त्यांना तुझी कृपा दे आणि प्रभू देवबापा पवित्र आत्म्याद्वारे ज्ञान दे आणि मार्गदर्शन कर, यासाठी की प्रभू प्रत्येक वचन आमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन शक्ती देणारं, नवीन मार्गदर्शन करणारं, आमच्या जीवनाला प्रेरणा देणारं ठरावं. असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे. यावेळेला आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पराग साहेब. प्रियजन हो, जसं मी आपल्याला आधीच सांगितलं की या वर्षभरामध्ये आपण आता लवकरच गृहस्थानाकडे आणि मग त्यानंतर ख्रिसमसच्या प्रोग्राम्सकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी प्रति सकाळचं जे मनन चिंतन आहे ते आपण करणार आहोत. तर आजच्या सकाळी मनन चिंतनासाठी जो विषय थोडक्यामध्ये मी निवडलेला आहे तो आहे ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन क्रम कसा असावा. तर त्यासाठी आपण 2 कोरिंथीकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 17 हे वाचणार आहोत. 2 कोरिंथ अध्याय 5 आणि वचन 17. आपणातील अनेकांचं हे तोंडपाठ आहे, पण तरी देखील आपणासाठी मी हे वाचतो. 5व्या अध्यायाचं 17 वचन. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. प्रभूचं वचन आम्हाला काय म्हणतं की जुनं होऊन गेलेलं आहे आणि नवं झालेलं आहे. का? कारण ख्रिस्ताच्या ठायी जर आम्ही आहोत तर ते नव्याने झालेलं आहे. म्हणजे ख्रिस्ती व्यक्ती कशा प्रकारे नवा होतं? ख्रिस्ताच्या ठायी नवा होतो. ख्रिस्ती व्यक्तीला नवं होण्यासाठी दुसरं कोणतंच माध्यम नाही आहे, किंवा अनेक वेळेला उपास तापास करणे, स्वतःच्या जीवाला घोर आणि पीडा देणे, अशा गोष्टी अनेक लोक करतात आणि त्यांना असं वाटतं की ही माझी ख्रिस्तामध्ये नवी ओळख आहे. प्रियांनो, यशायाचा ग्रंथ 58वा अध्याय काय मानतो आम्हाला? तो असं म्हणतो की आम्ही आमच्या जीवाला घोर देतो परंतु जुवाच्या जोड्या सोडत नाही, भुकेलेल्यांना अन्न देत नाही, जाचलेल्यांना मुक्त करत नाही. तर परमेश्वराला पसंत पडणारं असं ते जीवन नाही. परमेश्वराला पसंत पडणारं जीवन कोणतं आहे? जे ख्रिस्ताच्या ठायी आहे ते. इतर ज्या गोष्टी आहेत ते आमचे ख्रिस्ती स्वभाव गुण असू शकतात, इतर ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या ख्रिस्ती जीवनाला चालना देण्यासाठी असू शकतात, परंतु खरं जीवन कुठून सुरू होतं? तर खरं जीवन ख्रिस्ताच्या ठायी सुरू होतं. तुम्ही आणि मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो म्हणून ख्रिस्ती नाही, तर आमचा वैयक्तिक अनुभव प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचा झालेला आहे म्हणून आम्ही ख्रिस्ती आहोत.
ख्रिस्ताकडे आम्ही का ओढले गेलो? कारण की आमचा जन्म ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे झालेला आहे, ज्याला नवा जन्म आपण म्हणतो, ज्याला तारण आपण म्हणतो. ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे तो व्यक्ती हा नवा जन्म पावलेला आहे. आणि नवा जन्म पावलेला जो व्यक्ती असतो तो व्यक्ती प्रभूमध्ये आपलं जीवन जगत राहतो. आणि म्हणून संत पौल जसं म्हणतो गलती 2:20 मध्ये, आता मी जगतो असे नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. ह्याचा अर्थ काय? की ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला सोडवलेला आहे, ख्रिस्ताने मुक्त केलेला आहे. आता नवीन जी सुरुवात आहे ती नवी सुरुवात आम्हाला ख्रिस्ताच्या वतीने, ख्रिस्ताचं स्वरूप आमच्यामधून दिसावं यासाठी करावं लागेल. मग हा नवा जन्म होतो तरी कसा? नवा जन्म होण्यासाठी सगळ्यात पहिली पायरी म्हणजे पश्चाताप होणे. पश्चाताप म्हणजे पस्तावा नाही. पश्चाताप म्हणजे मनुष्याला त्याच्या पापी स्वभावाची जाणीव होते व तो करीत असलेल्या पापाची त्याला जाणीव होते. त्याने केलेल्या पापाची त्याला जाणीव होऊन ज्या वेळेला तो परमेश्वराकडे वळतो त्याची जी कृती असते त्याला म्हणतात पश्चाताप. पुन्हा फिरून ते पाप न करणे म्हणजे पश्चाताप. आपल्या पापाबद्दल वाईट वाटून घेणे आणि आपलं पाप पुन्हा न करणे हा आहे पश्चाताप. पश्चाताप हा एकदा होतो आणि असा मोठ्या पद्धतीने होतो की मनुष्य तेथून पूर्ण आपलं जीवन बदलून टाकतो. त्याचा स्वभाव बदलतो, त्याची चालचलणूक बदलते, त्याचे विचार बदलतात, त्याला देवाप्रती प्रेम वाटायला लागतं आणि खऱ्या रीतीने देवाची ओळख त्याला होते. काल ऐकलेल्या वचनाप्रमाणे आम्हाला प्रभूची ओळख होते, भूतांना ओळख झाली, शिष्यांना ओळख झाली, नासरेतच्या लोकांना ओळख झाली, निकदेमाला ओळख झाली. प्रियांनो, आज ती ओळख तुम्हाला आणि मला झालेली आहे. आणि म्हणून आता आम्ही ख्रिस्ताच्या ठाई नवी उत्पत्ती आहोत. का? कारण की आम्ही पश्चातापी अंतकरणाने, ज्याच्याकडे आम्ही अश्रू ढळावे, ज्याच्याकडे आम्ही पश्चाताप करावा असा देव आम्हाला सापडला, असा परमेश्वर आम्हाला मिळाला. आणि असा परमेश्वर आम्हाला मिळाला म्हणून आता आम्ही नवी उत्पत्ती आहोत. तर पश्चाताप ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर होतो नवा जन्म. नवा जन्म म्हणजे आमचा आंतरिक जीवन बदलणे. नवा जन्म म्हणजे शरीर बदलणे नाही. नवा जन्म म्हणजे आमचं मन बदलणं. इतके दिवस सैतानाच्या आहारी गेलेलं मन एकाएकी बदलतं, पापाची जाणीव होते आणि तेथून पुढे परमेश्वरामध्ये आपलं जीवन जगायला लागतो. तर ते होतं नवजीवन. आणि ज्या वेळेला आमचा पश्चाताप होतो, नवजीवन होतं, त्याची पुढची पायरी आमच्या जीवनामध्ये येते ती म्हणजे आमचं पवित्रीकरण होत जातं. आणि हे पवित्रीकरण दिवसेंदिवस आमच्या जीवनातून होत राहतं. आणि हे पवित्रीकरण आम्हाला पवित्र जीवन जगण्यासाठी मदत करतं. आणि ज्या वेळेला मनुष्य पवित्रीकरणात जीवन जगतो त्याची अजून पुढची एक पायरी होते ती म्हणजे तो व्यक्ती साक्ष द्यायला लागतो, तो व्यक्ती साक्ष देणारा बनतो. बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, अनेक वेळेला आपण त्या ऐकलेल्या आहे, परंतु त्या खरा त्याच्या मागचा अर्थ काय आहे? तर खरा त्या मागचा अर्थ हाच आहे की ख्रिस्तामध्ये आमचं पवित्रीकरण झालेलं आहे. सर्वप्रथम पश्चाताप होतो, त्याच्यानंतर तारण होतं, त्याच्यानंतर आम्ही साक्ष द्यायला लागतो आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या जीवनातून अनेकांना ख्रिस्ताकडे आणणारे असं होत जातो. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात घडते ती म्हणजे गलती 5:22 आणि 23. त्याचं स्वभावामध्ये पवित्र आत्म्याचे गुण येत असतात. त्याच्यामध्ये प्रीती, शांती, आनंद, सौम्यता, लीनता, सहनशीलता या गोष्टी ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये यायला लागतात. बघा, ह्या सगळ्या गोष्टी घडतात, ह्या सगळ्या गोष्टी येतात. काय आहे याच्या मागचं कारण? ते आहे की ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होणे. आणि ही नवी उत्पत्ती ज्या वेळेला आम्ही होत असतो त्यावेळेला आमचा नवा जन्म होतो, आमचं तारण होतं, त्यानंतर आम्ही पश्चातापी अंतकरण करतो, तारणामध्ये जीवन जगतो, पवित्र जीवन जगायला लागतो, साक्ष द्यायला लागतो. आणि साक्ष देत असताना आमच्या जीवनामध्ये प्रीती, शांती, आनंद, सौम्यता, लीनता, सहनशीलता, ममता हे गुण येतात आणि ते दिसायला लागतात. आणि ते दिसून आम्हाला अनेकांपर्यंत ते तारणाची सुवार्ता पोहोचवण्यासाठी मदत करत असतात. मग आता तुमचं आणि माझं कर्तव्य हे आहे की आपण परमेश्वराचं गौरव करावं. यासाठी 2 तिमोथी 4 अध्याय यातील काही वचनं आहेत ते वाचून. 2 तिमोथी 4 अध्याय कृपा करून आपण आपल्या पवित्र शास्त्रात पहा. 4 अध्यायाचं 7 आणि 8 वचन. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखीला आहे,
आता जे राहिले ते हेच की माझ्या ठाई नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. ह्याचा अर्थ काय की आमच्यासाठी मुकुट राखला आहे, धाव संपवली आहे आणि विश्वास राखीला आहे. हा विश्वास केव्हा राखला जातो? ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होते त्यावेळेला. बघा प्रियजन हो, देवाच्या पवित्र वचनाचं सकाळचं मनन आपण करत असताना एक छोटा विचार आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मी हा टाकू इच्छितो की ख्रिस्तामध्ये आता आपण नवी उत्पत्ती आहोत. नवी उत्पत्ती आहोत म्हणून सर्वप्रथम पश्चाताप करा. पश्चाताप झाल्यानंतर तारण प्राप्त करून घ्या. तारण प्राप्त करून घेतल्यानंतर पवित्रीकरणामध्ये आपलं जीवन जगा. पवित्रीकरणामध्ये आपलं जीवन जगत असताना साक्ष देणारे बना, आणि साक्ष देणारे होत असताना किंवा साक्ष देत असताना तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची फळं दिसू द्या. त्याच्यामध्ये प्रीती, शांती, जे 9 आत्म्याची फळं आहे, सौम्यता, लीनता, इंद्रिय दमन, ममता, ह्या ज्या गोष्टी आहे त्या तुमच्यामध्ये दिसू द्या. आणि हे सगळं करून शेवटपर्यंत तुमचा विश्वास राखा. ख्रिस्ती जीवनाचं हे एक सूत्र आहे. ख्रिस्ती जीवनाचा गुंफलेला जणू काय हा दोर आहे, गुंफलेला जणू काय एक वेल आहे की ह्याच्यामधून आम्हाला बाहेर पडता येणार नाही. हे आमचा जीवितक्रम आहे, हा आमचा प्रत्येकाचा दृढ विश्वास आहे. मग प्रियजन हो, आम्ही आता नवी उत्पत्ती आहोत तर आपल्या तारणाला घट्ट धरून ठेवा. आपल्या जीवनातून पवित्रता दिसू द्या. आपल्या जीवनातून साक्ष देणारे असे बना. आपल्या जीवनातून आम्हाला विश्वासामध्ये मजबूत राहून जीवन जगायला जे प्रभूने कृपा पुरवलेली आहे तिच्यामध्ये आपलं जीवन जगा. कारण की पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीचं तारण होतं, आणि तारण पावलेला व्यक्ती विश्वासामध्ये मजबूत होतो. आणि ज्या वेळेला तो विश्वासात मजबूत होतो त्यावेळेला तो पवित्र जीवन जगतो आणि साक्ष द्यायला लागतो. मग आज तुमचं आणि माझं कर्तव्य काय आहे? ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत तर तारण प्राप्त करून घ्या. ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत तर मग विश्वासाने जीवन जगा, पवित्र जीवन जगा, साक्ष देणारं असं जीवन जगा. आणि हे केवळ एक दिवसासाठी नाही. संत पौल म्हणतो की माझ्यासाठी मुकुट राखीला आहे. ह्याचा अर्थ काय? मरेपर्यंत आम्हाला ह्या विश्वासाला पकडून ठेवायचं आहे. मरेपर्यंत आम्हाला ह्या पवित्रीकरणामध्ये जीवन जगायचं आहे. मरेपर्यंत तुम्हाला आणि मला साक्ष द्यायची आहे. त्यावेळेलाच खऱ्या रीतीने आम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होऊ. नाहीतर मग मनाला उकळी फुटण्यासारखा प्रकार होईल. जसं याकोब आम्हाला सांगतो की तुम्ही केवळ आरशामध्ये आपलं मुख बघून निघून जातात अशासारखे व्हाल. अनेक सभा होतात, त्या सभेमध्ये आम्हाला उकळी फुटते, देवाच्या पवित्र वचनाचा स्पर्श आम्हाला होतो, आणि घरी गेल्यानंतर जैसे थे असं मनुष्याचा स्वभाव होऊन जातो, आणि जैसे थे असं जीवन जगून पुन्हा मग ती उकळी फुटते. असं अनेक सभेंमध्ये आमच्या संगती होतं. अनेक वेळेला पवित्र शास्त्र वाचताना होतं, अनेक वेळेला मंडळीमध्ये उपदेश ऐकताना होतं. परंतु प्रियांनो, कधी आम्ही नवी उत्पत्ती बनणार? आज ती वेळ आहे. आज सकाळी गंभीरपणे विचार करा की मला ख्रिस्ताच्या ठाई नवी उत्पत्ती व्हायची आहे. त्याच्यासाठी मला पश्चाताप करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मला तारण प्राप्त करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मला पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मला साक्ष देणारं असं जीवन जगणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना पवित्र आत्म्याची फळं माझ्या जीवनातून दाखवणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करून मला मरेपर्यंत हा विश्वास दृढ धरून ठेवायचा आहे. प्रियांनो, हे आहे खऱ्या रीतीने ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन, किंवा ख्रिस्ती व्यक्तीने या पद्धतीने आपलं जीवन जगलं पाहिजे. ही पवित्र वचनं आपणा सगळ्यांसाठी आजच्या सकाळी मनन चिंतनासाठी प्रभुदेव बाप आशीर्वादाची करो. जे जन्मदिवस आहे त्यांना मी शुभेच्छा देतो एस ए चर्च नंदुरबारच्या वतीने. आज सौ उज्ज्वला साठे आणि अभिनव यशवंत वसावे या प्रियजनांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो. यासोबतच आपल्याकडे प्रार्थना विनंती येत आहे, त्यासाठी आपण प्रार्थना करा. येत्या सप्ताहामध्ये एस ए चर्च नंदुरबार स्थानिक मंडळीचा गृहसनाचा कार्यक्रम आहे. गृहसनासाठी आपले स्थानिक पाळक वर्ग आहेत. रेव्हरंड स्टीफन चोपडे, पास्टर डेव्हिड मोजेस, पास्टर रविकांत गावित, त्यानंतर रेव्हरंड स्वप्नील नाशिककर पाळक साहेब भुसावळवरून आपल्याकडे वचनाच्या सेवेसाठी येणार आहेत. पाळक साहेबांचं येणं आणि सेवा करणं प्रभुदेव बापाने आशीर्वादित करावं यासाठी प्रार्थना करूया. मंडळीतल्या आजारी प्रियजनांना आरोग्य मिळावं म्हणून प्रार्थना करूया. सोबतच प्रियांनो, काल परवापासून आता थंडी वाढलेली आहे. ह्या वाढत्या थंडीमध्ये आम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य असावं यासाठी परमेश्वराची कृपा आपण मागूया. चांगल्या आरोग्यासाठी प्रभूकडे कृपा मागूया.
सर्वांच्या वतीने आदरणीय रेव्हरंड जी.एच. पठारे पाळक साहेब आहेत, ते पुढे येतील, सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतील आणि प्रभूची प्रार्थना व आशीर्वाद सुद्धा देतील. पाळक साहेब काय प्रार्थना विनंती? गृहसन. सोबतच आपल्या ग्रामीण परिसर आहे ढेकवद आणि संपूर्ण म्हणजे घोगळगाव, ढेकवद, आष्टा हा जो आपला परिसर आहे, खामगाव, जळखेर, नाळा या परिसरामध्ये या सप्ताहामध्ये गृहसन सुरू आहे, आजपासून सुरू होत आहे. तर आपल्या ग्रामीण परिसराच्या गृहसनासाठी देखील पाळकसाहेब प्रार्थना करतील. प्रार्थना करू आपण. प्रभू, आम्ही पुन्हा एक वार मनापासून तुला धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझ्या चरणापाशी बसून थोडा वेळ मनन चिंतन करण्याची आम्हाला मौल्यवान संधी दिली. प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो. या मन्नामध्ये प्रभू तुझ्या जवळ येण्याने तू आम्हाला तुझ्या पवित्र वचनातून बोलतोस. कारण प्रभू, या काळाच्या शेवटी तू आपल्या वचनांच्याद्वारेच तू आपल्या दासांशी, आपल्या लेकरांशी, आपल्या सर्व सेवकांशी बोलणारा देव आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, कारण तुझी इच्छा आहे की आम्ही प्रत्येकाने प्रत्येक दिनी तुझ्या समोर येत असताना आमचं पवित्रीकरण व्हावं. यासाठी की प्रभू, ज्या उद्देशाने तू आम्हाला पाचारण केलं, बोलावलं, त्या उद्देशानुसार आम्ही या जगामध्ये जीवन जगून तुला गौरव द्यावं ही तुझी इच्छा आहे. म्हणून प्रभू, आम्ही आज या मन्नाबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझ्या दासाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. कारण जे ख्रिस्त येशूच्या ठाई आहेत ते नवी उत्पत्ती आहेत. आणि म्हणून प्रभू, आम्ही प्रत्येकाने आमच्या जीवनामध्ये हे नवीन वाटचाल आमची ख्रिस्तामधली प्रभू तुला आवडणारी, शोभा देणारी आणि इतरांना साक्ष देणारी असावी. म्हणून देवबापा, या वचनांच्याद्वारे तू ऐकणारा आम्हा सर्वांना आशीर्वाद दिलास. आणि प्रभू, आमची प्रार्थना आहे की या दिवसामध्ये ही तुझे पवित्र जिवंत वचनं आम्ही सर्वजण अंतःकरणपूर्वक ऐकत असताना प्रभू त्या आरशात पाहून तसेच निघून जाणाऱ्यासारखे आम्ही नसावेत, तर आम्ही त्या अंतःकरणामध्ये जपून ठेवावं. आणि जसं दावीद म्हणतो की मी पाप करू नये म्हणून तुझं वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवलेलं आहे. प्रभू, हे वचन सदैव आमच्या अंतःकरणामध्ये साठलेलं असू दे. आणि आम्ही प्रार्थना करतो की या दिवसात तुझे लोक, तुझ्या मंडळा, त्यांना प्रभू याला सर्व प्रकारच्या शुद्धीकरणाचा अनुभव लाभू दे. आम्ही प्रार्थना करतो या दिवसांमध्ये आम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे, आमच्या मंडळांमध्ये गृहसन सुरू आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी प्रभू गृहसनाच्या सभा होत आहेत, आलेल्या तुझ्या सर्व दासांसाठी आमची प्रार्थना आहे. या मंडळांना जे काय आवश्यक आहे ते मार्गदर्शन तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे मिळावं. मंडळांनी पश्चातापी व्हावं आणि देवापा आपल्या अंतःकरणाची सर्व मलिनता झाडून झटकून ते प्रभू जुनेपण काढून टाकावं आणि नवीन हे नूतनीकरण झालेलं जीवन त्यांनी धारण करावं. यासाठी प्रभू या गृहसनामध्ये प्रत्येकाची भेट घे. येणाऱ्या सर्व दासांसाठी आमची प्रार्थना आहे. त्यांच्या येण्याने मंडळ आशीर्वादित होऊ दे. आमच्या या ग्रामीण भागामध्ये जे आजपासून गृहसन सुरू होणार आहे, या खेड्यापाड्यातील मंडळांना या गृहसनाचं महत्त्व समजू दे. आणि प्रभू तुळजास रेव्हरंड सॅमसन जयकर आणि त्यांचे सहकारी प्रभू त्या भागामध्ये सेवा कार्य करत असताना त्या प्रत्येक घराला, कुटुंबाला या गृहसनाच्या निमित्ताने आशीर्वादित कर. आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीसाठी देखील. पुढच्या आठवड्यामध्ये जो गृहस्थानाचा सप्ताह साजरा करत आहोत, होणाऱ्या प्रत्येक सभेमध्ये तुझी समक्षता असू दे. आणि आम्ही विशेष करून प्रार्थना करतो की रेव्हरंड सुनील नाशिककर यांच्यासाठी प्रभू त्यांचं येणं या मंडळीसाठी आशीर्वादाचं होऊ दे. आणि या गृहस्थान सप्ताहातील होणाऱ्या सर्व सभांच्याद्वारे त्या परिसराला आणि सर्व मंडळीला तो आशीर्वादित कर. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांचे नाव तुला ठाऊक आहेत. आम्ही प्रार्थना करतो या भावा बहिणींना तुझा स्पर्श कर, तुझा आशीर्वाद दे आणि या वर्षामध्ये त्यांची वाटचाल तुझ्यामध्ये असू दे. हे वर्ष या सर्वांसाठी आनंदायी आशीर्वादित कर आणि वर्षभर तू त्यांचा हात धरून तू त्यांना चालव. आम्ही प्रार्थना करतो की तू देव केलेले सर्व अभिवचनं देऊन प्रत्येकाला तू तृप्त कर. प्रभू, आज आम्ही पुन्हा तुझ्या पायाजवळ येत असताना आमची नम्रतेची विनंती आहे की प्रभू या थंडीच्या कडाक्यामध्ये, या दिवसामध्ये आम्हा सर्वांचं आरोग्य तुझ्या हातामध्ये सुरक्षित असू दे. आणि या थंडी तापापासून सर्वांना
तू अलिप्त ठेव ही आमची प्रार्थना आहे. म्हणून देवबापा कोणाला कशाची बाधा होऊ नये म्हणून प्रभू तू आम्हा सर्वांवर तुझी कृपादृष्टी असू दे. या सभेबद्दल आजच्या वचनाबद्दल आम्ही मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तुला सर्व प्रकारचा मान महिमा गौरव आदर आणि सन्मान अर्पण करत ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. पाळक साहेब आशीर्वाद देते. आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मनामध्ये उपस्थित असलेल्या सर्व दासांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेले त्या सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रेमी शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील 10 वाजता आपण मनन चिंतन घेऊ. उद्याचं मनन आदरणीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.